सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले हम। सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। हो दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं। कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं। दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है। इससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम। बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम। सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। स्कूल चले हम। हो हो या उपक्रम साजरा करण्यासाठी आपल्या पाचोरा तालुक्यातील माननीय तहसीलदार साहेब, माननीय श्री विजय शिवाजी बनसोडे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या गावातील सरपंच अक्षय कुमार जयस्वाल, त्याचप्रमाणे उपसरपंच दीपक भाऊ खरे, आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य कैलास भाऊ चौधरी, ईश्वर भाऊ देशमुख, त्याचप्रमाणे आपल्या विकास सोसायटीचे चेअरमन प्रभाकर गुरुजी आणि सर आपल्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व गावातील पत्रकार बंधू आणि भगिनी उपस्थित झालेले आहेत। आजच्या या प्रवेश उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या तालुक्याचे लाडके तहसीलदार माननीय श्री विजय बनसोडे साहेब यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। असलेले आपले तहसीलदार साहेब यांचा स्वागत आणि सत्कार आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दीपक भाऊ पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो।
अक्षयभाऊ जयस्वाल हे सुद्धा उपस्थित झालेले आहे। त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्यांचं स्वागत आणि सत्कार आपले व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रल्हाद भाऊ चौधरी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या लोहारा गावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय कैलास भाऊ चौधरी यांचं स्वागत आणि सत्कार तुकाराम पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती। असलेले ग्रामपंचायत सदस्य आदरणीय ईश्वर भाऊ देशमुख यांचा स्वागत आणि सत्कार आपले तपोने सर यांनी करावा अशी त्यांना विनंती। आदरणीय प्रभाकर गुरुजी हे सुद्धा उपस्थित झालेले आहे। त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती। आदरणीय श्री अर्जुन भाऊ पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा स्वागत मुख्याध्यापक सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती। सर हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत आपले गजानन भाऊ सरोदे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती। आपल्या गावातील पत्रकार बंधू उपस्थित आहे। त्यापैकी आपल्या पत्रकार बंधूंपैकी ज्येष्ठ पत्रकार आदरणीय कृष्णा अप्पा शेळके यांचा सत्कार शाळेच्या वतीने प्रकाश शंकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। पाहत आहात शाळेचा पहिला दिवस म्हटला की मोफत गणवेश, मोफत बूट आणि मोफत पाठ्यपुस्तके हे जे शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधा आहेत त्या सुविधांचं आज वितरण शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंदांच्या माध्यमातून आज उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण करणार आहोत। यावर्षी सर्व मुलींना मोफत गणवेश आपण शाळेच्या पहिल्याच दिवशी बूट तसेच मोफत पाठ्यपुस्तके वाटप करत आहोत। मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि पाठ्यपुस्तक द्यावे अशी मी त्यांना विनंती।
कार्यकारी अधिकारी मिनल कनरवाल यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्या शाळेच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा हा जिल्ह्यातील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये व्हावा अशी संकल्पना या दोघा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मांडण्यात आली व तिचं आज मूर्त स्वरूप आज आपल्यासमोर आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार मान्य विजयजी बनसोडे साहेब हे आपल्या लोहारा कन्या शाळेमध्ये उपस्थित झाले आहेत। एक आगळावेगळा उपक्रम आपल्या या जिल्हा परिषदेने राबवला आज। त्या उपक्रमाचा हेतू की जिल्हा परिषदेच्या शाळा इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत टिकावा, शाळेचा पट वाढावा, शाळेची गुणवत्ता वाढावी व जे वरिष्ठ अधिकारी शाळेला भेट देतील त्यांची प्रेरणा या विद्यार्थ्यांनी घ्यावी व तसेच या अधिकाऱ्यांच्या पदापर्यंत आपण आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जावेत ह्या हेतूने या अधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबवला व या उपक्रमासाठी आमच्या तहसीलदार साहेबांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दिली मी त्याबद्दल लोहारा कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य व पालकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। जिल्हा परिषदेने सहकार्य असतं गावाच्या वतीनं मी एवढंच सांगतो की जिल्हा परिषद शाळा भविष्यात ही टिकाव्यात यासाठी शासनानं अजून काही उपक्रम करता आले। शाळेच्या विकासासाठी मुलांना विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटरचे तर या अशा कार्यक्रमाला आपल्या गावामध्ये सर्व पालकांनी लक्ष द्यावं आणि आपल्या इतर ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यांच्यापेक्षा या शाळेची गुणवत्ता अतिशय चांगल्या प्रकारची आहे। कारण मी या शाळेमध्ये सेवानिवृत्त झालो आहे 2008-9 मध्ये। तर या गोष्टीला पालकांनी सुद्धा सहकार्य करावं कारण इथली जी मंडळी आहे, इथली जी शिक्षक वर्ग आहे हा अतिशय मेहनती आहे आणि हा याच्यापेक्षा जास्त मेहनत करतील आणि आपल्या शाळेला चांगला आदर्श असा घडवतील अशी मी सर्वांना एक नम्रपणे विनंती करतो। धन्यवाद। अक्षय जयस्वाल यांनी सुद्धा मार्गदर्शन त्या निमित्तानं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो आदेश दिलेला होता प्रशासनाला की त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये वरिष्ठ अधिकारी किंवा यांनी जाऊन भेटी देऊन आणि विद्यार्थी नवीन जे येणार त्यांचं स्वागत करावं त्या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्याचे दंडाधिकारी श्री बनसोडे साहेब या ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील विविध समितीचे पदाधिकारी चेअरमन आणि या शाळेचे मुख्याध्यापक गुरुजन वर्ग शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य तसेच या कार्यक्रमाला उपस्थित झालेले गावातील ग्रामस्थ त्यानंतर ह्या आता कार्यक्रमाला निमित्त उपस्थित असलेले विद्यार्थीगण आजचा जो कार्यक्रम आहे तो चांगल्या पद्धतीनं आपल्या कन्या शाळेने घेतला। त्याआधी मराठी शाळेमध्येही हा कार्यक्रम झाला त्याला आम्ही उपस्थिती लावून तिथे जे मुलं नवीन प्रवेश घेतला तर पहिली जेव्हा यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांचं स्वागत केलं। तसंच आज इथे चांगल्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला जे मुलांना द्यायचं आहे आणि शिक्षण गावाचे ग्रामपंचायत सदस्य कैलासप्पा चौधरी हे आपल्या मनोगत व्यक्त करतात। आपल्या राज्याचे उपक्रमशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मंत्रिमंडळाच्या संकल्पनेतून आजचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा परिषदचे CEO यांच्या आदेशानं आज 100 शाळांमध्ये जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जात आहे की एक वरिष्ठ अधिकारी मुलांचं स्वागत करण्यासाठी आणि गावातले पदाधिकारी त्यात आपल्या तालुक्यातून 2 शाळांची निवड झाली त्यात आपली एक शाळा आहे। म्हणजे आपल्या शाळेची निवड होण्यामागचं कारणच असं असेल की ही शाळा कुठेतरी उपक्रमशील आहे, हे गाव उपक्रमशील आहे म्हणून या शाळेची निवड झाली आणि तो सुद्धा एक अभिमानाची बाब की तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी वेळ दिला। आजच्या या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तहसीलदार साहेब, लोहारा गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच पत्रकार बांधव, गुरुजन वर्ग आणि गावातील ग्रामस्थ विद्यार्थिनी सर्वांचं खरं म्हणजे या कार्यक्रमाला आल्याबद्दल स्वागत। आजच्या उपक्रमशील कार्यक्रमात निश्चितच मुलांमध्ये उत्साह वाढेल की आपल्याला स्वागत करण्यासाठी कोणीतरी गावातले पदाधिकारी आणि आपला शिक्षक वर्ग तिथे हजर झाला आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या उत्साहाचा संचार या निमित्तानं होणार आहे।
आणि आता बऱ्याच जणांनी आपल्या भावना मांडल्या, परंतु आता एक नवीन पॅटर्न शासनाने यावर्षीपासून CBSEचा शाळांमध्ये सुद्धा दिला आहे. तर शिक्षक वर्गाला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा CBSE पॅटर्नचं थोडंफार कौशल्य तुम्हाला शिकून घ्यावं लागणार आहे, कारण आपण आतापर्यंतच्या पॅटर्नप्रमाणे आपलं शिक्षण नव्हतं, परंतु ते आता मिळणार आहे. शासनाने ती व्यवस्था केली असेल की आपल्याला त्या CBSE पॅटर्न कसा शिकवावा तसं प्रशिक्षण वर्ग दिलेलं असेल, पण तो आपल्या शिक्षकांनी ते प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना कसं अजून या स्पर्धेच्या युगात पुढे नेता येईल. आपल्या भारताचं नवीन शैक्षणिक धोरण लागू झालं. या धोरणाअंतर्गत या गेल्या 4 वर्षामध्ये नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती झाली आणि या वर्षापासून इयत्ता पहिलीपासून CBSE दर्जाचं शिक्षण संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेलं आहे. आपल्या भारताने 1 नेशन 1 एज्युकेशन ही पॉलिसी स्वीकारलेली आहे. जो CBSE दर्जाचा, CBSE एक बोर्ड असतं, त्या NCERT हा पूर्ण भारतामध्ये अभ्यासक्रमाची निर्मिती करतं आणि ते राज्य शासनांना पाठवतं. राज्य शासन त्यात स्वीकारून दुरुस्त करून त्यामध्ये बदल करतं. परंतु यावर्षी आपल्या राज्य शासनाने NCERTने तयार केलेला जो सिलेबस आहे तो सिलेबसाची अंमलबजावणी केलेली आहे आणि या वर्षापासून इयत्ता पहिलीपासून टप्प्याटप्प्याने सर्व इयत्तांना तो लागू होणार आहे. आणि यावर्षी इयत्ता पहिलीच्या शिक्षकांचं प्रशिक्षणसुद्धा झालेलं आहे आणि खूप मोठा बदल या शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेला आहे. आणि यापुढे मराठी शाळेतून आपल्याला CBSE दर्जाचं शिक्षण मिळेल आणि भविष्यामध्ये ही मुलं कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाहीत. आजच्या नमस्कार. गुड मॉर्निंग. नमस्कार. अरे गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्ही शिक्षकांना काय बोलता? नमस्कार म्हणता का गुड मॉर्निंग म्हणता? हा गुड मॉर्निंग म्हणता ना, तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आपल्या शाळेमध्ये उपस्थित सर्व छोट्या भगिनी, तुमचं सगळ्यांचं शाळेमध्ये पहिल्या दिवशी स्वागत. जरी तुम्हाला आनंद वाटत नसेल शाळेत यायचा, का तर मला माहिती आहे माझा मुलगा 4थीलाच होता आणि सरांना सांगतो, बाकीच्यांना सांगतो की जो म्हणजे ह्याच्यात गेला, नर्सरीत गेला, तिथून पहिलीत गेला, तर तो पहिलीत जाईपर्यंत तो ओरडायचा, त्याला शाळेत जायचं नसायचं. आणि आम्ही आहे ना नंदुरबारमध्ये होतो, नंदुरबारमधून नाशिकमध्ये बदली करून आलो, नाशिकमध्ये शाळेमध्ये गेला, तो म्हणायचा अक्कलकुवा चांगलं होतं नंदुरबार, का तर तिथं शाळेत जायला लागत नव्हतं. असं पहिलीच्या आणि 4थी पर्यंतच्या आपल्या ज्या विद्यार्थिनी भगिनी आहे, तुमचं सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला इथं बोर होत असेल, आम्ही बोलतोय, तुम्हाला कंटाळा येतोय, आम्हालाही जाणवतोय, तुम्हाला इथं बसून गरम होतंय, शाळेत यायचं नाही, सुट्टीचे दिवस आहे, परंतु मुलींना लक्षामध्ये घ्या, आपलं शाळा जाणं आणि हे भवितव्य आहे. तुम्ही देशाचे भवितव्य इथं बसलेले आहे समोर, बाकी कोणी नाहीये. देश म्हणजे कोणता वेगळा नाहीये. समाज, ज्यावेळेला आपण समाज म्हणतो, ज्यावेळेला आपण राज्य म्हणतो किंवा ज्यावेळेला आपण देश म्हणतो, देश म्हणजे असा कोणता माती बिती ह्याच्यापेक्षा या ठिकाणी असलेले जे मनुष्य, ज्या ठिकाणी असलेले जे मानव आणि त्याच्यामधील आपण सर्वजण आहात, तर तुम्ही म्हणजे देशाचे भवितव्य आहात. आणि आपण सगळ्यांनी इथं शाळेमध्ये आलेला आहात, पहिला दिवस आहे, तर तुमचं माझ्याकडून खूप खूप स्वागत. कुणीही शाळेमध्ये इथून पुढे दांडी मारायची नाही. जर का तुम्हाला कोणी बोलत असेल आई वडील की आज शाळेत जाऊ नको, थांबा, काही वेळेला होतं तसं, परंतु नाही म्हणायचं, मला शाळेमध्ये जायचंय, मला शिकायचं आहे. आणि आपण तुम्ही शिकला तर देश घडेल, भवितव्य आपल्या देशाचं चांगलं असेल आणि देश आपला विकसित होईल. देश विकसित होण्यामागे फक्त आपण आहात. तर विद्यार्थ्यांना आणि इथं जे काही जमलेले पालक आणि सर्व शिक्षक आहेत त्यांना पण माझी एक विनंती आहे की आपल्या शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे. आपल्या शाळेमध्ये ज्या काही विद्यार्थी आहेत या सर्व, तर ते कोणीही खाडा करता कामा नये, शाळेत येणार नाही असं होता कामा नये. तर सगळ्यांना तुम्ही शाळेमध्ये रेग्युलर पाठवा. आणि जे काही शाळाबाह्य आपल्या सर्वेक्षणामध्ये जे काही विद्यार्थीने की शाळेमध्ये जे येत नसतील, तर त्यांना शाळेमध्ये येण्यासाठीचे प्रयत्न आपल्याकडून करा. आता आपली शाळा आहे, काही अडचणी आपण सरांशी मी बोलताना मला की शाळेला कंपाऊंड असणं, आपली मुलींची शाळा आहे, मग त्याच्या सिक्युरिटीसाठी शाळेला कंपाऊंड असणं, तुमच्या इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, कॉम्प्युटर लॅबचा प्रश्न असेल, ग्रंथालयामध्ये 300-350 पुस्तकं आहेत, तर जास्त पुस्तकं मिळवून देण्याचा तुमच्याकडे विषय असेल तर त्याची सगळी जबाबदारी मी घेईल. मी स्वतः जिल्हाधिकारी माननीय सीओ मॅडम यांच्याकडे पाठपुरावा करून तुमच्या शाळेला जास्तीत जास्त निधी कसा मिळवून देता येईल, जास्तीत जास्त निधी कसा मिळवून देता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असेल. आणि आपल्या शाळेची कोणतीही अडचण मी निश्चितच आपण सोडू, पण मला त्याच्यासाठी तुमचा पाठिंबा लागेल.
म्हणजे सरपंचांचा पाठिंबा लागेल, शालेय व्यवस्थापन समितीचं मला सहकार्य लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असेल मुख्याध्यापक. आपण जी अपेक्षा व्यक्त करीत ते नक्कीच आम्ही पूर्ण करू. आणि एक अभिमानाने आम्हाला सांगावं असं वाटतं, आज या स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर असतील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बंधू भगिनी यांच्यासुद्धा मुली आमच्या हातूखालून शिकलेल्या आहेत आणि त्यांचा गावाचा असलेला आमच्यावर विश्वास, एकीकडे जिल्हा परिषद शाळेचा जो पट आहे तो कमी होतोय, परंतु या लोकांचा असलेला आमच्यावरचा विश्वास तो नक्कीच आम्ही पूर्ण करत आहोत. आणि या गोरगरीब मुलांना आम्ही शाळेच्या वतीने सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आम्हाला मार्गदर्शन करणारी व्यवस्थापन समिती यांच्या वतीने चांगल्या दर्जाचं आम्ही शिक्षण देत आहोत. आणि नक्कीच नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत नक्कीच यांना आम्ही चांगल्या प्रकारचं CBSE दर्जाचं शिक्षण देऊ. आणि ह्या गावातल्या मुली राज्यस्तरावर गोल्ड मेडलिस्ट झालेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आपल्या एका मुलीने, विद्यार्थिनीने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. पूर्ण वेळ दिलेला आहे. खरंच म्हणजे इतका छान कार्यक्रम होईल असं वाटलं नव्हतं, पण सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि आमच्या विनंतीस मान देऊन आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय तहसीलदार साहेब विजय बनसोडे कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या गावाचे सरपंच आदरणीय अक्षय भाऊ जयस्वाल कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या गावाचे उपसरपंच आदरणीय खरे भाऊ साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच माजी चेअरमन विविध सोसायटीचे प्रभाकरांना त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच ग्रामपंचायत सदस्य आदरणीय किशोर खरे कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. आदरणीय अर्जुन भाऊ पाटील कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. आदरणीय कैलास अप्पा चौधरी हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले.